कॅन्सर हा आजार सुरुवातीपासून फारसा मोठा त्रास दाखवत नाही, त्यामुळे त्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. पण शरीर आणि मन वेळीच दिलेले संकेत आपण नीट समजावून घेतले तर सुरुवातीच्या टप्प्यात निदान करता येतं आणि उपचारही अधिक यशस्वी ठरतात. तेव्हा कॅन्सर होण्याआधी किंवा सुरुवातीला शरीरात आणि मानसिक आरोग्यामध्ये कोणती लक्षणे दिसू शकतात याविषयी आपण सविस्तर माहिती पाहू. पहिलं म्हणजे शारीरिक लक्षणं. यामध्ये तुमचं वजन अचानक घटतं. आहार किंवा व्यायामात बदल न करता 5 ते 6 किलोपेक्षा जास्त वजन कमी होण्यास सुरुवात होते. पोट, स्वादुपिंड, अन्ननलिका किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरमध्ये हे जास्त आढळतं. सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. पुरेशी झोप असूनही थकल्यासारखं वाटतं. शरीरात ऊर्जा नसल्यासारखं वाटतं. रक्ताचा कॅन्सर किंवा मोठ्या अवयवांवर परिणाम झाल्यावर ही लक्षणे दिसतात. सतत ताप येणं किंवा घाम येणं. कमी श्रम केले तरीही सतत घाम येणं किंवा वारंवार हलका किंवा मध्यम ताप येणं. लिम्फोमा किंवा रक्ताच्या कॅन्सरमध्ये हे विशेष लक्षणे दिसून येतात. जखम भरून न निघणं किंवा जास्त रक्तस्राव. लहानसहान जखम उशिरा भरते. हिरड्यातून सहज रक्त येतं. वारंवार नाकातून रक्त येतं. त्वचेतील बदल. जुन्या खुणा किंवा मांसांमध्ये रंग, आकार, आकारमान यामध्ये बदल होतो. त्वचेवर नवीन गाठ, डाग किंवा काळसर डाग अचानकपणे दिसू लागतात. त्वचा पिवळसर, फिक्कट किंवा निळसर होते. गाठ किंवा सूज येते. मान, बगल, पोट किंवा शरीराच्या कुठल्याही भागात गाठ येते आणि त्या गाठीमध्ये वेदना जाणवत नाही. लिम्फोनोड्समध्ये सूज राहते. त्याचप्रमाणे भूक कमी होते. पचनाचे त्रास होतात. पोट फुगणं, सतत गॅस होणं, जेवणाची इच्छा न होणं, गिळताना त्रास होणं यासारखी लक्षणे सतत जाणवतात. सतत खोकला किंवा घसा बसणं. 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ खोकला असणं आणि तो न बरा होणं. रक्तासारखा कफ येणं यासारखी लक्षणे दिसून येतात. आवाज बसणं किंवा सतत घसा दुखणं. लघवी आणि शौचातील बदल. लघवी करताना वेदना होणं, रक्त दिसणं, वारंवार लघवी लागणं, शौचाची सवय बदलणं, मलात रक्त दिसणं यासारख्या लक्षणांचा आपल्याला प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. सतत वेदना होतात. कोणत्याही कारणाशिवाय हाडात, पाठीमध्ये किंवा पोटात सतत वेदना होतात. डोकेदुखी सतत जाणवत राहते. त्याचप्रमाणे मानसिक लक्षणंही असतात. यामध्ये सतत उदासीनता जाणवते. कारण नसताना खूप खिन्न वाटणं, आवडत्या गोष्टीमध्ये रस न वाटणं, झोपेचे विकार जसे की झोप न लागणे, मध्येच उठून बसणे, मन कशामध्येच न लागणे किंवा अचानकच खूप झोप येणे, चिंताग्रस्तपणा. शरीरातील बदलांविषयी अनावश्यक भीती वाटणं, भविष्याबद्दल खूप काळजी करणं, लक्ष केंद्रित न होणं, साध्या गोष्टींवर लक्ष न देणं, स्मरणशक्ती कमकुवत होणं यासारखे मानसिक लक्षणेही आपल्या शरीरामध्ये नक्कीच दिसून येतात. चिडचिडेपणा. छोट्या गोष्टींवरून उगाचच चिडचिड होणे, नातेसंबंधामध्ये तणाव वाढणं. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. ही सर्व लक्षणे प्रत्येक वेळी कॅन्सरचेच संकेत असतील असं नाही. अनेकदा ही लक्षणे इतर आजारांमुळेही दिसू शकतात. कोणतीही लक्षणं असो, फक्त त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. पण जर 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ अशी लक्षणे टिकून राहिली तर डॉक्टरांकडे जाणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कॅन्सरची सुरुवातीची चिन्हे शरीराच्या कार्यात लहान पण सतत होणारे बदल दाखवतात. जसं की वजन घटणं, थकवा, गाठी, त्वचेतील बदल, पचनाचे त्रास. हे शारीरिक लक्षणं तर उदासीनता, झोपेचे विकार, चिडचिडेपणा ही मानसिक लक्षणे असल्यास आपण गंभीरपणे घ्यायला हवीत. म्हणजेच कोणताही विलंब न करता आपण डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळेवर या गोष्टींबाबत सल्ला घेतला तर तुमचे असणारे जे आजार आहेत ते वेळेत बरे होतील. अन्यथा ते खूप पुढच्या स्टेपला निघून जातात. त्यावेळेस आपण काहीही करू शकत नाही. तेव्हा या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता नक्कीच डॉक्टरांचा योग्य वेळी सल्ला घ्या.